आवडणं आता गावावरून आली आता परत तिकडे जायचंय. हा, कुठं जायचंय? पैठणला. पैठणला का जायचं? हा. अरे गावावरनं मी आलेली आहे. हा आले, पण हा. पैठणला का जायचं? अरे पैठणला परत ती ही वारलेत ना, माझा सासरा, आजच सासरा, हा तुझ्या पप्पाच्या मावशीचा नवरा. हा त्यामुळं तिकडे जायचं. इकडे किती आईचं ऑपरेशन झालं, तसं मी व्हिडिओ टाकलेत ना. हा तर आईचं ऑपरेशन झालेलं, परत भाऊजाईचं ऑपरेशन झाले. एका दिवशी हा. दोघीचं झाले, सासूनाचं, माझ्या आईचं आणि माझ्या भाऊजाईचं. हा. तर मग मी इथं 2 दिवस राहून आली. आता तिथून आल्याच्या नंतर मग लगेचच मला इथून कळलं की ती पैठणचे काका वारले, मामा वारले म्हणून. हा तर मग आता तिकडे जायचंय मला. बर बर. त्यासाठी परत आता उद्या जायला लागणार आहे. हा मला उद्या तिकडे जायचंय. हा तर मग आता 2 दिवस तू राहिला ना, हा. मी गिरती बावड्याला, तसं तू आता राहा. हो, बर हा, ते तिला काय त्रास बिरास देऊ नको. बर. हा, तिला कॉलेजला वगैरे जायचं असतंय. हा आता त्याला पण किती वेळ लागतो? 4-5 तास लागतात पैठणला जायला. हा हा, बर. तर आता मग ती आपल्या ह्याला नाही आले. मा सासरा वारला ना, तेव्हा ती नाही आले. त्यांच्या मैतीला किंवा दहाव्याला कशालाच नाही आले. पण जाऊ दे, आपण गेलं पाहिजे नाही का. त्यांनी कसं केलं म्हणून आपण नाही कसं करायचं. त्याच्यामुळे जायलाच लागणार आहे मला एकटीला. कारण की तुझा बाप काय माझ्यासोबत नाही, त्यामुळं मला त्याच्याकडली पण नाती मला सांभाळायची आणि माझ्या आईकडली नाती सांभाळायच्यात. आता गेली तर मी माझ्या आई बापाकडे गेली ना, आता नवऱ्याच्या नातेवाईकाकडे चालली आहे. म्हटलं तो माझ्या सोबत नाही राहत तुझा पप्पा, हा पण मी त्याची पण नाती जपतीये. कारण की मला माणसाची आपुलकी आहे आणि माणसाचं मला महत्व कळतं. त्याच्यामुळं ना मला असं नाही म्हणायचं की तुझा बाप मी बोलत आहे मग त्याच्या नातेवाईकाकडे आम्ही जाऊ, असं आपल्या मनात काय. तर आपल्यासोबत ती चांगली आहे तर आपण त्यांच्यासोबत चांगलं आहे, नाही का. माझ्या आई बापांनी मला शिकवलेलं आहे चांगलं, त्याच्यामुळं नाही काय. रात्री मला किती भांडत होता बघितलं ना. हा, काय गरज आहे का भांडायची? दारू प्यायचं, यायचं, भांडायचं, त्या पोराच्या भांडा लागायचं. केली ना बाबा तिकडं बाई, तू जा तिकडं, तिथं कशाला उगून माझ्या डोक्याला व्हायचा. पितय खातय उगून मला किरकिर भांडतोय मारणाचा. तुला सांगता येत नाही का त्याला? ऐकत नाही. ऐकत नाही. तू मोठा झालाय, त्याला सांगितलं पाहिजे. हा, सांग ना त्याला जरा थोडस काहीतरी. किती रात्री माझी भांडणं केली. हा, मग तो आला म्हणून तरी त्याला थोडस सुटली तरी मी. आता किती रात्री मला मारला असतं. तू होता म्हणून ना. हा बर. हा, नाही तर तरी मला किती मारली असती पिऊन. हा, 100 रुपये देतोय तुला मला खायला, ती पण आता द्यायला लागला, पहिला देत नव्हता. 100 रुपयात त्या 3000 महिना जातोय का दोघा मायल्या अकरा नाही जात ना. आणि किती बडबड 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 करतोय. ह्या मित्राला दारू पाच, त्या मित्राला दारू पाच, काम केली तर त्या बाईकडे राहतो, म्हणजे त्या बाईकडेच राहतो. त्या बाईला एवढा मोठा पैसा उजळा माजळा करतो. हा, मग आता मी त्याला म्हटलं त्या पोराला कामाला लाव. तर मग तुला काय करायचंय? मला काय लय पोर आहेत का? तवा एकच आहे. मग तुझ्या लाईफचं खराब करून टाकायचं, तुझी लाईफ खराब करायची का त्याला? स्वतःने तर स्वतःची लाईफ खराब केली बायको लेकरांची. हा, मग तुझी पण करायची का? मग आता तू आता घरात तर बसून राहिला तर तुला नंतर काम होईल का? मग म्हणूनच मग ती आताच त्याला सवय लागली कामात झाल्याची, तर पुढं काम करत. असा करतोय, पितोय, भांडणं करतोय, पितोय. तुझ्या घरच्यांना सांगितलं तर तुझी घरची तुझी साईड घेतात. आता मी काय म्हटलं की त्याला सांगा जरा, पोरं पण मला ऐकत नाही, काय नाही. म्हणलं भाऊजी काय म्हणले, नाही तूच हे दापायचं त्यांना. बाप कसा बी वागला तरी उद्या आईवर चॅट राहायचं. पोरांना दापायचं हातात तुझ्या आहे, बापाच्या नाही. आता मेन बापाच्याच हातात असतं ना. आईला लेकरं घाबरतात का? नाही घाबरत ना. मग आणि मग बापाही नीट राहील तर लेकरं नीट राहतील का नाही? तुम्ही सांग बरं. आता तो नीट नाही म्हणून तू माझं ऐकत नाही ना. मग असला येडापणा, दारू पितोय, हे करतोय. दारूतून असं तमाशा करत असतो. किती रात्री तमाशा केला, किती घाण घाण शिवाय देत होता मला. त्याचा माझा काही संबंध नाही. तो काय मला खायला प्यायला घालत नाही, काय नाही. त्याच्या पोरा पुरतं तो करतोय, त्याच्या पोराला तो सांभाळतोय. बर ते जाऊ. हा, मग काय आता मग तुला गावाला कधी जायचंय? उद्या जाणार आहे. उद्या बघून 9-10 वाजता निघेन मी. काम बिम करून तुला स्वयंपाक करून. बर. आणि घरी कधी येणार? घरी लगेच दुसऱ्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवशी का जायचंय? सकाळ सकाळचा कार्यक्रम असतो ना तो.
मग आदल्या दिवशी गेलं तर घावलं आपल्याला काय त्याच दिवशी जायचंय बरं त्याच दिवशी मी गेले असते